वसंतराव साळुंखे, मी करजखेडा पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार असून आमच्या केशेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून सुमन प्रवीण भद्रे हे महिला राखीव जागा असल्यामुळं हे पार्टीचे आपल्या अधिकृत उमेदवार आहेत आणि करजखेडा केशेगाव दुसरा गंज केशेगाव आहे, त्या केशेगाव मध्ये संजीवनी अभिजित पाटील हे आमचे उमेदवार आहेत आणि अशा पद्धतीनं आमच्या या मतदारसंघाची रचना आहे। तरी आम्ही आता 2-4 दिवस झालं प्रचाराला सुरुवात करू। लोक आमच्या मतदारसंघातील आमच्या तुळजापूर विधानसभेचे माननीय आमदार आदरणीय राणादादा यांनी केलेल्या कामावर चांगल्या पद्धतीने खुश आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या पार्टीच्या नेत्याकडून, आमच्याकडून, कार्यकर्त्याकडून किंवा गावोगावच्या सरपंचाकडून आम्ही जे काम केलेलं आहे त्या कामाची यादी घेऊन आम्ही फिरतो आहे आणि गेल्या महिन्यात पण उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर सुद्धा आम्ही विकासावर फिरत होतो। झालेली कामं आणि होणारी कामं या इलेक्शन मध्ये आम्हाला सर्व जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। ज्यावेळेस आम्ही मतदारसंघात फिरतो या केशेगाव मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आमचे सहकारी काकासाहेब शेळके आहेत, आपल्या पक्षाचे गट प्रमुख अहमदभाई पठाण आहेत। या असं एक 11 लोकांची आमची निवडणूक प्रचाराची टीम आहे, परंतु आम्हाला कुठेही असं जाणवलं नाही की काय केलं तुम्ही, असा प्रश्न कोणी विचारलेला नाही। उमेदवार तुम्ही गेल्या 25 मध्ये हे कामं केलेत पण आता हे कामं करायचे असं आम्हाला विनंती करायची। आम्हाला सगळ्यात मोठा आनंद कुठे होत असेल प्रत्येक गावामध्ये मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी हे आमचं स्वागत करावे, त्या ठिकाणी आमचं मन भरून येते। आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे लाडक्या बहिणी असतील, तसेच आपल्या महाराष्ट्र सरकारनं प्रेरणा उत्सव सिंचन योजनेला आदरणीय राणादादाच्या प्रयत्नातून जे एवढा निधी उपलब्ध करून दिला त्या विषयावर आमच्या मतदारसंघातले शेतकरी खुश आहेत। विम्यावर पूर्ण शेतकरी खुश आहेत। राणादादा हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत विम्याच्या बाबतीत झगडतात। आम्हाला कसलाही कुठेही या केशेगाव मतदारसंघामध्ये कुठेच काही प्रॉब्लेम नाही। तुम्हाला मी आश्वस्त करतो की प्रचंड मतानं आमचे 3 उमेदवार निवडून येण्याचं मी आश्वासन करतो। या ठिकाणी माझ्या केशेगाव मतदारसंघातील तज्ञ तमाम मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषदच्या व पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवाराला कमळाचं बटन दाबावं। मतदान करताना एकच काळजी घ्यायची आहे, तुमच्या टेबलवर 2 मशनी येत्या, पहिलं एका मशनीचं बटन दाबायचं आहे, नंतर दुसऱ्या मशनीचं बटन दाबायचं आहे। अशा पद्धतीने मतदान करताना काळजी घ्यावी व दोन्ही बटन कमळासमोरील दाबावे ही मी विनंती करतो आणि आम्हाला सहकार्य करावं। जो विकासाचा झंझावात चालू आहे तो असाच अखंडित चालू ठेवण्यासाठी आम्हाला संधी द्यावी ही या माध्यमातून मी विनंती करतो।